विरार पोलिसांनी खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन करून रस्त्याने गोंगाट घालणाऱ्या चर्ची गर्दुल्ल्यांना पकडून दंडात्मक कारवाई केली आहे। प्रत्येकी 10,000 असे विरार पोलीस ठाणे हद्दीतून तब्बल 10 जणांना पकडून पोलिसांनी 1 लाखांचा दंड वसूल केला आहे। चरस गांजा विक्री किंवा सेवन करणाऱ्यांवर पोलीस दंडात्मक कारवाई करत असल्याने अंमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत। विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी यासाठी विशिष्ट पथक नेमले असून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। आपल्या परिसरात कुठेही कोणी अंमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करत असेल तर त्वरित विरार पोलिसांना कळवावे असे आवाहन देखील यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। विरार पोलीस स्टेशन अंतर्गत मागे मी हजर झाल्यानंतर शांतता कमिटीची मोहल्ला कमिटीची मीटिंग घेतली। त्याच्यामध्ये लक्षात आलं की बरेच रिक्षा चालक किंवा रस्त्यावर जे काही गर्दुल्ले वगैरे लोक आहेत यांचा सर्वसामान्य लोकांना त्रास आहे। म्हणून आम्ही जर आहे तर त्या दिवसापासून ड्राईव्ह घ्यायचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही कार्यवाही केली। जवळपास परवाच्या दिवशी 10 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर हजर केलं असता सर्वांना दंडात्मक कारवाई झालेली आहे। प्रत्येकी 10,000 रुपये दंड किंवा न भरल्यास 1 महिना साध्या कैदेची शिक्षा अशा पद्धतीने माननीय न्यायालयाने निकाल दिल्यामुळे दंडात्मक कार्यवाही त्यांच्यावर करण्यात आलेली आहे। आणि यापुढेही आम्ही या संदर्भात अगदी संवेदनशील आहोत आणि कोणीही असं अंमली पदार्थाच्या अंमलाखाली राहणार नाही किंवा त्यांचा सार्वजनिक ठिकाणी लोकांना वावर असताना काही त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेत आहोत आणि तसे आम्ही टीम नेमलेली असून त्यांना सूचना दिलेल्या आहेत। सर, याच्यामध्ये किती दंड वसूल झाले आतापर्यंत आणि किती जणांना ताब्यात घेतले? 10 लोकांवर कारवाई करण्यात आलेली होती। प्रत्येक 10 कारवाई मागे प्रत्येकाला 10,000 रुपये दंड झालेला आहे। सर, म्हणजे हे काय करायचे नेमकं? हे आपलं अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असल्यानंतर हे सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड गोंधळ घालणं, प्रवाशांना त्रास देणं अशा प्रकारच्या हरकती असं कृत्य करताना आम्हाला मिळून आलं। आम्ही त्यांना ताब्यात घेऊन मेडिकल ऑफिसरकडे नेलं। मेडिकल ऑफिसरचा सुद्धा तसा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई सर पुढे सुरू राहणार आहे? अगदी बरोबर, यापुढेही अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहील आणि या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना आवाहन करीतो की असे जर कोणी उपद्रवी मूल्य तयार करणारे काही लोक असतील त्यांच्यामुळे उपद्रव होतो अशा लोकांच्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला निसंकोचपणे तक्रार द्यावी। शेवटी सार्वजनिक ठिकाणी वावरणारा पब्लिक हा सुद्धा साध्या गणवेशातील पोलीसच आहे। आपल्या सगळ्यांचं उत्तम सहकार्य पोलिसांना मिळालं तर कारवाई अजून व्यवस्थितपणे पार पडते।